Hello students, you are learning the topic cell structure and organization. In this topic, you are learning about the different components of the eukaryotic cell. In last some lectures, you are studied about the cell wall and from cell wall up to the nucleus. Okay, in today's lecture, you will study about the cytoskeleton. Okay, then cytoskeletons. The word cyto is come from cytos and the meaning is cell, and skeleton means the structures which provide proper shape, proper framework to the body. So these cytoskeletons are the structures which provide proper shape, proper structure to the cell. In today's lecture we will study about the cytoskeleton. Okay. So cytoskeleton, there are three types of cytoskeletons: microtubules, microfilaments and intermediate filaments. So here in this image you can see that these are the intermediate filaments, then these are microtubules. Okay, and these are actin filaments. Actin filaments means microfilaments हे ॲक्टिनने बनलेले असतात आणि ही जी सगळी स्ट्रक्चर्स आहेत ते सेलमध्ये प्रेझेंट असतात. हे सेल ऑर्गनेल्स आहेत त्यांच्यामध्ये ही स्ट्रक्चर्स असतात आणि ही जी सायटोप्लाझममध्ये असणारी स्ट्रक्चर्स आहेत ती सेलला प्रॉपर असं एक फ्रेमवर्क, प्रॉपर स्केलेटन प्रोव्हाइड करतात. म्हणूनच यांना सायटोस्केलेटन म्हणतात, म्हणजे सेलला प्रॉपर फ्रेमवर्क, प्रॉपर स्केलेटन प्रोव्हाइड करणारे स्ट्रक्चर्स. असे हे 3 स्ट्रक्चर्स आहेत. अँड इन टुडेज लेक्चर वी विल डिस्कस ऑल दीज 3 स्ट्रक्चर्स. Then the cytoskeletons, actually these cytoskeletons are made up of proteins. हे जे cytoskeletons आहेत ते प्रोटीनने बनलेले असतात. So the network of filamentous proteinaceous structures in cytoplasm form cytoskeleton. सेलमध्ये असणारं फिलामेंटस प्रोटीन्सचं जे नेटवर्क असतं, हे जे सगळं सेलमधलं नेटवर्क आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला इथे सेल ऑर्गनेल्स दिसत आहेत, हे जे सगळं नेटवर्क आहे इट इज नेटवर्क ऑफ फिलामेंटस प्रोटीनॅसियस स्ट्रक्चर्स. ही फिलामेंटस काय आहेत? प्रोटीनॅसियस स्ट्रक्चर्स आहेत आणि ह्या सगळ्या स्ट्रक्चर्सना काय म्हणायचं? सायटोस्केलेटन, which provides skeleton, proper shape, proper framework to the cell and also other functions they can perform. So first, cytoskeleton. With advancement in light and dark electron microscopy, scientists reveal presence of fibrils throughout the cytoplasm. जेव्हा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी किंवा लाईट मायक्रोस्कोपमध्ये ॲडव्हान्समेंट म्हणजे डेव्हलपमेंट घडून आली तेव्हा हे जे स्ट्रक्चर्स आहेत फायबर लाईक जे स्ट्रक्चर्स आहेत ते सेलचा जो सायटोप्लाझम असतो, सेलमधलं जे फ्लुइड आहे त्यामध्ये असे फायबर लाईक स्ट्रक्चर्स दिसून आले. या इमेजेसमध्ये तुम्ही बघू शकता हे जे फायबर लाईक सगळे स्ट्रक्चर्स आहेत दीज आर नथिंग बट दी cytoskeleton. So the first cytoskeleton is microtubules. So these microtubules are made up of protein tubulin. ट्युब्युलिन प्रोटीनने हे मायक्रोट्युब्युल्स बनलेले असतात आणि हे जे ट्युब्युलिन प्रोटीन्स आहेत त्यांच्यामध्ये अल्फा अँड बीटा असे 2 प्रकारचे ट्युब्युलिन असतात आणि हे अल्फा इथे बघू शकता या इमेजमध्ये अल्फा ट्युब्युलिन आणि हे बीटा ट्युब्युलिन आहेत, ते एकमेकांना जॉईंट होतात आणि एक ट्युब्युलिन डायमर्स एक फॉर्म करतात. ओके, हेट्रोडायमर्स का म्हटलं? कारण 2 वेगळे स्ट्रक्चर्स आहेत अल्फा अँड बीटा. आणि असे जे अल्फा अँड बीटा आहेत असेच अजूनही अल्फा अँड जे बीटा आहेत एकमेकांना जॉईंट होतात आणि ते एक प्रोटोफिलामेंट तयार करतात. म्हणजे अल्फा बीटा अगेन अल्फा बीटा अशी एक लाँग चेन तयार होते. इट इज प्रोटोफिलामेंट. आणि असे जे प्रोटोफिलामेंट्स आहेत ते इथे एकमेकांना जॉईंट होतात. इथे जे आपण लाईट बँडमध्ये दिसत आहेत, लाईट बँडमधले जे स्ट्रक्चर्स आहेत ते अल्फा आहे, त्यानंतर बीटा, अल्फा बीटा आणि ह्या ज्या लाँग चेन आहेत त्याच इथे अशा लाँग हे फिलामेंट्स आहेत आणि त्यांनी एक असे कंप्लीट असं एक मायक्रोट्युब्युल फॉर्म केला आहे. सो दिस इज मायक्रोट्युब्युल. आता यांचे फंक्शन्स बघूया. सो फंक्शन्स ऑफ मायक्रोट्युब्युल्स इन मुवमेंट. आता मुवमेंटमध्ये मीन्स मुवमेंट फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस मुवमेंट करायची असेल
तर फॉर एक्झाम्पल इन सिलिया अँड फ्लॅजेला, आपण प्रोकॅरियोट्समध्ये बघितले सिलिया आणि फ्लॅजेला मुवमेंटसाठी असतात. सिलिया आर हेअर लाईक आउटग्रोथ आणि फ्लॅजेला असे टेल लाईक स्ट्रक्चर्स असतात. त्यांच्या मुवमेंटसाठी हे रिस्पॉन्सिबल असतात मायक्रोट्युब्यूल. ओके. देन इन सेल डिव्हिजनची प्रोसेस होते त्यामध्ये असतात. आता इथे आपण या डायग्रॅममध्ये बघू शकतो, ही आहे सेल डिव्हिजनची एक स्टेप आहे. ही स्टेप आपल्याला मेटाफेज यामध्ये दिसते. जेव्हा आपण सेल डिव्हिजन होत असतं, मायटॉसिस किंवा मिओसिस होत असतं, त्यामध्ये प्रोफेज, मेटाफेजमध्ये हे जे क्रोमोझोम्स आहेत ते इक्वेटोरियल प्लेनला म्हणजे सेंटरला येतात आणि इथे ही जे सेंट्रिओल्स आहेत ते इथे एक स्ट्रक्चर्स त्यांनी इथे फॉर्म केलेले आहेत. हे जे स्ट्रक्चर्स आहेत दीज आर स्पिंडल फायबर्स. हे काय आहेत? स्पिंडल फायबर्स आहेत आणि हे ट्युब्युलिन प्रोटीनने बनलेले असतात. म्हणजेच हे काय आहेत? मायक्रोट्युब्युल्स आहेत. तर हे जे क्रोमोझोम्स आहेत इथे ते सेपरेट करण्यासाठी हे मायक्रोट्युब्युल्स रिस्पॉन्सिबल असतात. हे स्पिंडल फायबर्स रिस्पॉन्सिबल असतात. सो फॉर्मेशन ऑफ स्पिंडल फायबर अँड सेंट्रिओल इज टेक्स प्लेस बाय these microtubules. Okay, so they help in a cell division. Again, the next function is transport of substances within the cell. सेलमध्ये सबस्टन्स ट्रान्सपोर्ट करण्यासाठी, आता इथे बघू शकता यामध्ये हा जो न्यूरॉन आहे यामध्ये सेल बॉडीमधले जे कंटेंट आहे तो हा जो मध्ये मायक्रोट्युब्यूल दिसतो आहे त्यामधून पास होत आहेत. हे जे कंटेंट आहेत ते काय होत आहेत? पास होत आहेत. इनवर्ड ट्रान्सपोर्ट आणि आउटवर्ड ट्रान्सपोर्ट. तर हा जो ट्रान्सपोर्ट आहे त्यासाठी लागणारे जे स्ट्रक्चर आहे ते कशाचं आहे? मायक्रोट्युब्यूल. त्यामधून हे ट्रान्सपोर्टेशन होऊ शकतं. त्यामुळे एक ट्यूबसारखं ते काम करतं. ओके. देन इथे बघू शकता ह्या इमेजमधून अजून व्यवस्थित लक्षात येईल. या इमेजमध्ये इथे मायक्रोट्युब्यूल आहे. आता याला एक हायवे म्हटलेला आहे. जसा एखादा हायवे असतो, रोड असतो, तो असा आहे हायवे आहे आणि त्याच्यावरून हे व्हेसिकल्स आहेत ते ट्रान्सपोर्ट होत आहेत. म्हणजे ट्रान्सपोर्टेशनसाठी हे मायक्रोट्युब्युल्स जे आहेत ते रिस्पॉन्सिबल असतात. ओके. देन मायक्रोफिलामेंट्स सेकंड स्केलेटन आहे, सायटोस्केलेटन. आता हे जे मायक्रोफिलामेंट्स आहेत दीज आर मेडअप ऑफ ॲक्टिन. हे ॲक्टिनने बनलेले असतात आणि यामध्ये हे जे ग्लोब्युलर ॲक्टिन आहे त्याने जी फॉर ग्लोब्युलर. हे जे ॲक्टिन आहेत, ॲक्टिनचे मॉलिक्युल्स आहेत ते एकमेकांना इथे बाइंड होतात आणि एक लॉंग फिलामेंट त्यांनी तयार केलेले आहे. हे मोनोमर सब युनिट्स आहेत आणि हे मोनोमर सब युनिट्स एकत्र येऊन पॉलिमराइज्ड ॲक्टिन फिलामेंट तयार करतात. म्हणजे त्यांचं पॉलिमराइज म्हणजे एक लॉंग चेन तयार होते. त्याला म्हणायचं फिलामेंटस ॲक्टिन. म्हणजे ग्लोब्युलर ॲक्टिन एकत्र येऊन एक फिलामेंटस ॲक्टिन तयार करतात. त्याला एफ ॲक्टिन, एफ फॉर द फिलामेंटस, असे फिलामेंटस ॲक्टिन तयार होतं. मग त्यालाच काय म्हणायचं? मायक्रोफिलामेंट्स. सो द फंक्शन ऑफ मायक्रोफिलामेंट्स सपोर्ट. हे जे मायक्रोफिलामेंट्स आहेत ते सपोर्ट प्रोव्हाइड करत आहेत. आता इथे आपण बघू शकतो ही जी एक सेलची डायग्रॅम आहे यामध्ये या डायग्रॅममध्ये सेलच्या आतला जो हा लेअर आहे हा कशाचा आहे? ॲक्टिन फिलामेंट्स आहे. त्यामुळे त्यांनी प्रॉपर सेलला एक सपोर्ट प्रोव्हाइड केलेला आहे, प्रॉपर एक शेप प्रोव्हाइड केलेला आहे. आणि आतमध्ये जे आहेत ते मायक्रोट्युब्युल्स, हे इथे मायक्रोट्युब्युल्स दिसत आहेत आणि इथे इंटरमिजिएट फिलामेंट्स आहेत. ओके. आणि हे काय करत असतात तर एक सपोर्ट, एक इंटरनल स्ट्रक्चर जे आहे पूर्ण स्ट्रक्चर त्याला सपोर्ट प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. त्यानंतर मसल कॉन्ट्रॅक्शन. तर मसल कॉन्ट्रॅक्शन जे असतं ह्या इमेजमध्ये तुम्ही बघू शकता. तर इथे जेव्हा मसल कॉन्ट्रॅक्ट केले जातात तेव्हा टेंडन्स जे फॉर्म झालेले आहेत त्यांच्यामधला इथे बघू शकता इथलं जे स्ट्रक्चर्स आहे, इथले स्ट्रक्चर्स ते इथे घेतलेले आहेत, मॅग्निफाय केलेले आहेत. याला बंडल ऑफ मसल फायबर्स म्हणायचं. मसल्स फायबर्सचे बंडल्स आहेत एक. मग त्यामधला हे जे मसल फायबर आहे त्यामधला एक मसल फायबर इथे घेतलेला आहे आणि तो परत आपण मॅग्निफाय करून बघितला तर एक सिंगल मायक्रोफायब्रिल असतं. एक सिंगल इथे मायक्रोफायब्रिल आहे आणि त्यामधला एक आपण जर इथला पोर्शन बघितला तर यामध्ये असे थिक फिलामेंट्स असतात. मायोसिन फिलामेंट अँड ॲक्टिन फिलामेंट असं एकत्र येऊन एक थिक स्ट्रक्चर तयार होतं. ते हे सिंगल मायक्रोफायब्रिल तयार करतात आणि असे सिंगल मायक्रोफायब्रिल एकत्र येऊन बंडल तयार होतं मसल फायबर्स. आणि हे मसल फायबर्सचे बंडल्स आहेत ते इथे मसल्सचं जे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन असतं त्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात.
So they are also responsible in muscle contraction. Again, cyclosis. Cyclosis means movement of the cytoplasm. आता सायटोप्लाझम जो मूव्ह होत असतो, पण जरी तो मूव्ह होत असला तरी त्यामधले जे सेल ऑर्गॅनेल्स आहेत ते मूव्ह होत नाही, ते ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणीच राहतात. मग त्यांना होल्ड करून ठेवण्याचं काम आहे. आणि सायक्लोसिस जी मुवमेंट आहे, म्हणजे सायटोप्लाझमची मुवमेंट आहे, ही कंट्रोल हे मायक्रोफिलामेंट्स करत असतात. त्यानंतर फरो फॉर्मेशन ड्युरिंग सेल डिव्हिजन. आता जेव्हा सेल डिव्हिजन होत असते, आता ही एक सेल आहे ती ॲनिमल सेल. तर ॲनिमल सेलमध्ये इथे काय होतं, ही सेल डिव्हिजन होत असताना सायटोप्लाझम जेव्हा सेपरेट होत असतो तेव्हा त्याचं सायटोप्लाझम इन्व्हेन्शन्स इथे फॉर्म होतात आणि फायनली इथून जो सायटोप्लाझम असतो तो सेपरेट होतो. मग हे जे फरो फॉर्मेशन आहे याला फरो फॉर्मेशन म्हणतात. हे जे स्ट्रक्चर्स असं फॉर्म त्याला फरो फॉर्मेशन म्हणायचं. मग यासाठी सुद्धा हे मायक्रोफिलामेंट्स रिस्पॉन्सिबल आहेत. त्यानंतर इंटरमिजिएट फिलामेंट्स. इंटरमिजिएट फिलामेंट्स आर कंपोज्ड ऑफ फायब्रस प्रोटीन्स. हे इंटरमिजिएट फिलामेंट्स फायब्रस प्रोटीन्सने तयार झालेले असतात. तर या इमेजमध्ये बघू शकता, हा एक डायमर आहे. याच्यामध्ये दोन हे फिलामेंट्स एकमेकांवरती कॉईल झाले आहेत आणि असे दोन कॉईल झालेले फिलामेंट्स परत एकमेकांवरती जॉईंट होतात आणि ते टेट्रामर फॉर्म करतात. आणि हे जे दोन असे, हा एक डायमर आणि अजून एक असाच डायमर, म्हणजे हा एक डायमर आणि हा एक डायमर, असे दोन डायमर एकत्र येऊन इथे एक टेट्रामर फॉर्म केलं आहे त्यांनी, टेट्रामर स्ट्रक्चर. आणि असे बरेच टेट्रामर स्ट्रक्चर्स एकत्र येऊन इथे बरेच टेट्रामर स्ट्रक्चर्स एकत्र आले आहेत आणि त्यांनी इथे सिंगल असा एक हा फिलामेंट तयार केलेला आहे. आणि तो फायब्रस फिलामेंट, म्हणजे फायब्रस प्रोटीनचा तो फिलामेंट आहे. इट इज इंटरमिजिएट फिलामेंट. हा जो फायनल फिलामेंट तयार झाला तो काय आहे, इंटरमिजिएट फिलामेंट्स. त्याचे फंक्शन्स बघूया. Functions of intermediate filaments. Lamina proteins in the nuclear lamina are intermediate filaments which provide support. आता आपण न्यूक्लियसचं जेव्हा स्ट्रक्चर स्टडी केलं तेव्हा आपण बघितलेलं की न्यूक्लियसमध्ये आउटर मेम्ब्रेन अँड इनर मेम्ब्रेन असतं आणि इनर मेम्ब्रेनच्या आतमध्ये अजून एक स्ट्रक्चर असतं. ते स्ट्रक्चर असतं ह्या लॅमिनाचं, न्यूक्लिअर लॅमेला. हा का आहे, न्यूक्लिअर लॅमेला आहे. ते फायब्रस प्रोटीन्स असतात, त्यांनी असं इथे असं नेटवर्कसारखं एक जाळं तयार केलेलं आहे. इट इज न्यूक्लिअर लॅमेला. आणि हा न्यूक्लिअर लॅमिना जो आहे तो या इंटरमिजिएट फिलामेंट्सचा तयार झालेला आहे. आणि हा जो न्यूक्लिअर लॅमेला आहे तो त्या न्यूक्लियसला प्रॉपर शेप प्रोव्हाइड करतो आणि त्याचबरोबर प्रॉपर सपोर्ट एक प्रोव्हाइड करतो. आणि त्यानंतर अजून एक फंक्शन आहे इंटरमिजिएट फिलामेंट्सचं, ते म्हणजे they also help in formation of cell junction. हे जे आहेत ते सेल जंक्शनसाठी रिस्पॉन्सिबल असतात. आता इथे बघू शकता ही एक सेल आहे. यामध्ये ह्या ज्या सेल आहेत याच्यामध्ये ही एक सेल आहे आणि ही दुसरी सेल आहे. तर या सेलमधला कंटेंट एकमेकांमध्ये पास करण्यासाठी इथे बघू शकता इंटरमिजिएट फिलामेंट्स आहेत. हे जे ब्ल्यू कलरचे असे स्ट्रक्चर्स दिसत आहेत ते काय आहेत, इंटरमिजिएट फिलामेंट्स. तर ते सेल जंक्शन फॉर्म, दोन सेलमधले जे काही ट्रान्सपोर्टेशन आहे ते फॉर्म करत असतात, जंक्शन. ओके. आता जे आपण पॉईंट्स आता बघितले त्यातले इम्पॉर्टंट पॉईंट्स पुन्हा रिपीट करते इथे. इम्पॉर्टंट पॉईंट्स. The first is cytoskeleton consists of microtubules, microfilaments and intermediate filaments. 3 फिलामेंट्सने बनलेले असतात, मायक्रोट्युब्युल्स, मायक्रोफिलामेंट्स अँड इंटरमिजिएट फिलामेंट्स. अगेन मायक्रोट्युब्युल्स मेडअप ऑफ प्रोटीन ट्युब्युलिन. मायक्रोट्युब्युल्स हे ट्युब्युलिन प्रोटीनने बनलेले असतात. मायक्रोफिलामेंट्स मेडअप ऑफ ॲक्टिन. ओके, ॲक्टिनने तयार झालेले असतात. देन इंटरमिजिएट फिलामेंट्स आर कंपोज्ड ऑफ फायब्रस प्रोटीन्स. ओके. आता हे जे सायटोस्केलेटन्स आहेत त्याचे ओव्हरऑल आपण फंक्शन्स बघूया. सायटोस्केलेटन हेल्प इन मेंटेनन्स ऑफ शेप ऑफ सेल. सेलचा शेप मेंटेन करणं. अगेन कॉन्ट्रॅक्शन ऑफ सेल. सेलचा सायटोप्लाझम आहे तो जवळ घेऊन म्हणजे ते सेल कॉन्ट्रॅक्ट करणं ते काम सायटोस्केलेटन करतात. अगेन मोबिलिटी ऑफ सेल. सेलमधली मुवमेंट, सेलची मोबिलिटी मेंटेन करतात. अगेन ऑल्सो द सेल ऑर्गनेल्स. सेल ऑर्गनेल्सची पण पोझिशन असेल, त्यांची मुवमेंट असेल ते मेंटेन करत असतात. अगेन चेंजेस इन शेप ऑफ सेल्स
अँड सेल डिव्हिजन. जेव्हा सेलमध्ये सेलच्या साईजमध्ये शेपमध्ये बदल होत असतो आणि हे सेल डिव्हिजनमध्ये मोस्टली दिसून येतं. मग अशा वेळेस हे जो शेप बदलत असतो तो मेंटेन करणं आणि सेल डिव्हिजनसाठी सुद्धा हे रिस्पॉन्सिबल असतात. म्हणजे स्पिंडल फॉर्मेशन करून सेंट्रोल आणि स्पिंडल फॉर्मेशन करून ते क्रोमोझोम सेपरेट करतात. म्हणजे त्यामुळे जेनेटिक मटेरियल सेपरेट केलं जातं. सो दिस इज ऑल अबाउट दी सायटोस्केलेटन्स. थँक्यू.